होते आणि मिस्टरांची पण खूप साथ होती मला खूप. आज उलट जे यश मी मिळवलं ना, ते बघायला ते नाहीये त्याचं मला खूप वाईट वाटतंय आणि त्यांनी खूप साथ दिली. पण 2020ला अचानक म्हणजे एवढं हे की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. खरंच ह्याच्यामध्ये माझ्या आज नाही आणला कारण मला त्याचं स्कूल बुडवायचं नव्हतं. तर ह्याच्यामध्ये त्याचा पण खूप मोठा वाटा आहे. कारण कधीच त्याने नाव काढलं नाही त्याच्या पप्पांचं, की मम्मीला त्रास होतोय, मम्मी रडते. अजिबात नाही. खूप सपोर्ट त्याचा पण खूप सपोर्ट भेटला मला अभ्यासासाठी. ते जिरायत भाग आहे आमचा. म्हणजे तिथं पाण्याची एवढी कमतरता आहे, की तिथं शेतीसुद्धा नीट करता येत नाहीये. म्हणजे आम्हाला रूमचा पण एवढा प्रॉब्लेम होता, की सरांनी आम्हाला इथं रूम अवेलेबल करून दिली. अंतर होते एक 10 किलोमीटर यायला पैसे नसायचे पेट्रोलला. त्याच्यामुळे आम्ही इथंच राहायचो. इथं पलीकडे सरांनी आम्हाला अवेलेबल करून दिलं. घरी जायला पैसे नसायचे ना पेट्रोलला. 60-70 गाडीला पेट्रोल लागणार. मग त्यासाठी आम्ही इथंच इथंच झोपायचो. म्हणजे मग आम्ही सर्व मुलं यायच्या आधी आपलं उठून तयार व्हायचं. म्हणजे मुक्कामी इथं लायब्ररीमध्ये झोपायचो आम्ही. अख्खे 6 महिने आम्ही लायब्ररीमध्ये झोपलो. मध्ये यश मिळवायचं असेल तर फक्त पुण्या मुंबईलाच जावं असं काही नाही. ग्रामीण भागातली मुलं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवताना दिसत आहेत. माझ्यासोबत सोमेश्वर नगर परिसरातील कृष्णालय अभ्यासिकेतले काही विद्यार्थी आहेत की ज्यांना यश मिळालेलं आहे. सरळ सेवा भरती असेल, SRPF असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत असेल. माझ्याबरोबर आहेत रेश्मा गायकवाड, पूजा होळकर, सिद्धार्थ भाग्यवंत आणि आकाश ठोंबरे. हे 4 जण आता नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे यशस्वी झालेत आणि ते सोमेश्वर नगरमधून झालेत. आपण त्यांचा काही जीवन प्रवास त्यांच्याकडून घेणार आहोत. रेश्माताई, साधारणपणे काय परिस्थिती होती, कशातून तुम्ही अभ्यास केला, कसं हे यश मिळवलं? माझं शिक्षण हे जिल्हा परिषद साखरवाडी येथेच झालं. त्याच्यानंतरनं 12वी पर्यंत शिक्षण सरदार वल्लभभाई हायस्कूल साखरवाडी येथेच झालं. तिथून पुढे मी डी-एड केलं. ते डी-एड माझं पाटण सातारा येथे झालं आणि माझ्या घरची परिस्थिती तेव्हा बऱ्यापैकी होती. म्हणजे जास्त होतेच आणि 6 बहिणी, 2 भाऊ एवढे जण होते. तरी माझ्या पप्पांना मी खूप मानते, की त्यांनी खूप साथ दिली. माझं डी-एड कसं-कसं झालं ते माझ्या पप्पांना किंवा माझ्या फॅमिलीलाच माहीत. पण खूप साथ दिली आणि त्याच्यानंतरनं मला उलट त्यांचं नाव मोठं करायचं होतं. पण ते तिथून झालं नाही. तो संघर्षाचा प्रवास माझा तिथून चालू झाला. ते आज तागायत तो चालूच होता. आज तो तुमच्या आयुष्यात काही चढ-उतार पण आले, हां, काय खूप आले? चढ-उतार आले. माझं 2013 ला लग्न झालं. त्याच्यानंतरनं 7 वर्षाचा संसार आमचा व्यवस्थित चालू होता. त्याच्यामध्ये मी अभ्यास पण करत होते आणि मिस्टरांची पण खूप साथ होती मला खूप. आज उलट जे यश मी मिळवलं ना, ते बघायला ते नाहीये त्याचं मला खूप वाईट वाटतंय आणि त्यांनी खूप साथ दिली. पण 2020ला अचानक म्हणजे एवढं हे की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं आणि ते ते पण आम्ही इथं सोमेश्वरमध्येच आलो होतो. माझ्या अभ्यासासाठी खास इथं ते आले होते माझ्यासाठी इकडं आणि इथंच त्यांनी जॉब पण पाहिला होता. मग ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा आज म्हणजे तो खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी. पण नाही म्हटलं त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंच. म्हणून मी PSI 2020लाच प्री होती. तेव्हा ती काढली. प्री निघाली. माझी मेन्स पण निघाली. मी फिजिकल दिलं, इंटरव्ह्यू दिला. पण सिलेक्शन लिस्टला माझं नाव आलं नाही. पण ठीक आहे म्हटलं, की ते नाही स्वप्न पूर्ण करू शकले, पण मी अभ्यास सोडला नाही. माझं सातत्य खूप होतं अभ्यासामध्ये. संयम पण तेवढाच ठेवला आणि त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांनी खूप साथ दिली. जेव्हा असं त्यांचं झालं, तेव्हा मी माहेरी आले. पण मी सासर पण नाही सोडलं. त्यांच्याशी पण माझा संबंध होता. म्हणजे जाणं-येणं होतं. पण माहेरच्यांनी एवढी साथ दिली. माझे भाऊ असतील, माझे आई-वडील, माझ्या बहिणी सगळ्यांनी खूप साथ दिली आणि त्याच्यातूनच मी आज एक हे पद घेतलं, की कॅनल इन्स्पेक्टर म्हणून. आणि ठीक आहे, की PSIमध्ये माझं इन्स्पेक्टर नाही लागलं, पण इथं नाव लागलं त्याच्यात खूप समाधानी आहे, की मी त्यांचं स्वप्न ते नसताना पण आज मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. एक पतींनीच तुम्हाला जास्त साथ दिली होती हो, आणि खूप, त्यामुळे तुम्ही खूप. त्यांचं स्वप्न हां. साकार करण्यासाठी एवढा सगळा हो, अभ्यास केला. खूप, खूप, खूप साथ दिली होती आणि काही असलं ना, म्हणजे खूप म्हणजे मी ठरवलंच होतं काही होऊ दे, पण आज इथपर्यंत पोहोचायचंच. त्यासाठी किती आज बघा ना, हा 8 ते 10 वर्षाचा माझा हा संघर्ष आहे. पण आज मी तो कामी लावला आणि मला एवढं सांगायचं की निर्णय मला हे दाखवून द्यायचं होतं की माझा निर्णय चुकीचा नाहीये. बस आणि ते आज झालं त्यातच खूप आनंद आहे. आपल्याबरोबर पूजाताई पण आहेत. फौजदारपदी त्यांची नियुक्ती झाली. साधारणपणे कसा हा सगळा प्रवास होता? नमस्कार. नुकताच लागलेल्या PSI पदाच्या निकालामध्ये माझी PSI पदावर निवड झाली. तर मी माझा शैक्षणिक प्रवास असा सांगेल, की प्राथमिक शाळेमध्ये किंवा सेमी मराठी शाळेमध्येच माझं संपूर्ण शिक्षण मी पूर्ण केलं. नंतर बाहेरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथून मी इंग्रजी विषयातून पदवी घेतली. तर 2017 साली लग्न झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशनचा प्रवास पूर्ण केला आणि MPSCचा अभ्याससुद्धा सुरू केला त्यावेळेस. तर माझ्या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या. अनेक खूप खडतर प्रवास होता माझाही, मी असं सांगेन. तर या प्रवासामध्ये आई-वडील असतील, माझं कुटुंब असेल, माझे भाऊ-बहीण असतील, सासू-सासरे असतील,
तर सर्वांची मला ह्या प्रवासामध्ये खूप साथ मिळाली आणि MPSC करणाऱ्या मुलांना जो काही म्हणजे आपल्या संघर्षामध्ये अडीअडचणी येतात किंवा मुले मागे राहतात, की 1-2 वेळा आलेल्या अपयशामधून मुलं मागे हटतात, की हा अभ्यास करावा कसं वाटलं आणि अभ्यासाची सुरुवात कशी झाली, अभ्यास कसा केला? मी सांगेन की माझ्या या अभ्यासाची सुरुवात म्हणजे शैक्षणिक प्रवासामध्येच माझ्या असं डोक्यामध्ये होतं, की आपण काहीतरी वेगळं करायचं किंवा आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं काहीतरी आपल्याला फळ मिळावं, असं हे माझ्या शैक्षणिक प्रवासातच माझ्या डोक्यामध्ये होतं. तर शाळेमध्ये हुशार होते. पहिल्या 3 क्रमांकामध्ये माझं प्रत्येक वर्षी नाव असायचं. कोणत्या कार्यक्रमामध्ये असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, स्पर्धा असेल किंवा शाळेमध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच्या वेळेस भाषण वगैरे असेल, तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी पुढे असायची आणि फर्स्ट नंबरने प्रत्येक वर्षी सिलेक्ट व्हायची. तर माझ्या या शाळेमध्ये हुशार होते. पण माझ्या या प्रवासामध्ये जो काही माझ्या आई-वडिलांचा सपोर्ट मिळाला, परिस्थिती नसताना सुद्धा इथपर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही त्यांनी संघर्ष केला, तर या संघर्षाला नक्कीच आज फळ आलेलं आहे, असं मी म्हणते. तुम्ही अभ्यास कसा केला, कुठं केला आणि तुम्हाला तुमच्या मिस्टरांची साथ कशी मिळाली? तर मी सांगेन 2017 साली लग्न झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर मी यांना म्हटलं, की पुढचं शिक्षण पण पूर्ण करायचं आहे आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सुद्धा मला माझं यश मिळतंय का नाही, माझं नशीब आजमावायचंय. तर त्यांनी बोलले, "हो, माझं कुटुंब सगळं माझ्याबरोबर होतं. प्रवासामध्ये सगळ्यांची साथ मिळाली आणि मला सांगावसं वाटेल, की माझ्या 6-7 महिन्याच्या मुलाचा सांभाळ माझ्या आई-वडिलांनी असेल, मिस्टरांनी असेल किंवा सासू-सासऱ्यांनी असेल केला आणि मी माझ्या या प्रवासामध्ये माझ्या अभ्यासाची सुरुवात सोमेश्वर नगर कृष्णाली अभ्यासिकेतूनच केली आणि शेवटपर्यंत माझा हा प्रवास कृष्णाली अभ्यासिकेत सुरू होऊन शेवटही मी तिथंच केला आणि इथं लायब्ररीमध्ये पण मार्गदर्शन असेल, स्वप्नील गायकवाड सरांचं असेल, अशोक सावंत सरांचं असेल, तर या प्रवासामध्ये मिळालेले गुरु यांचं सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे, असं मी आवर्जून सांगेन. तुमचे मिस्टर पण इथं आहेत. सर, काय सांगाल तुमच्या पत्नीने यश मिळवलं एवढं? नाही, आनंद तर खूप झाला. तिनं जे कष्ट केलं त्याचं फळ आज भेटलं आणि त्याचा आनंद आमचं सर्व कुटुंबांना आहे. हे सगळं अभ्यास करत होता त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं हे करत होता? नाही, तिला पाहिजे तेवढा वेळ देणं, तिला ती 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 अभ्यास करते तर तिला वेळ द्यायला पाहिजे. तिला कोणत्या गोष्टीची अडचण नको, तिला पाहिजे त्या गोष्टीचा सपोर्ट करणं हे प्रत्येक वेळेस आम्ही तिला देत होतो. तुमचे भाऊ आहेत ना, बरोबर? तुम्हाला तुमच्या बहिणीने मिळवलेलं यश कसं वाटतं? आता तिच्या प्रयत्नानं यश आलं हे आमच्यासाठी खूप आहे. तिने एवढे कष्ट घेतलेले आहेत म्हणजे आमची त्याच्यावरून तिची आणि माझी तर सारखी वैयक्तिक भांडणं व्हायची की तू एवढा अभ्यास करतेस, अजून तुझं काय होत नाही, तुला मी एखादं काहीतरी बिझनेस चालू करून देतो, तो तू सांभाळ. तुझ्या म्हणजे शेवटी भाऊची गेल्यामुळे तिचं तर उदरनिर्वाह तर झालाच पाहिजे आणि किती दिवस ती माहेरी पण राहणार किंवा ते म्हणजे भविष्याचा विचार करून आम्ही तिला सांगत होतो की तू काहीतरी नियोजन कर आणि तुझा काहीतरी बिझनेस चालू कर. तिला लॉला ऍडमिशन घेण्यासाठी पण मी तिच्याशी कितीतरी भांडलो होतो. आम्ही माझ्या मते 8-10 दिवस आम्ही बोलत सुद्धा नव्हतो की तू लॉला ऍडमिशन घे, तू ही स्टडी करून तू किती दिवस तुझे दिवस घालवणार आहे. त्यात तुझ्याकडे एक साईट काहीतरी पाहिजे की बाबा तू लॉला ऍडमिशन घेऊन तुझं तू कमीत कमी 2-4 केसेस आल्या किंवा काय आलं त्याच्यावर तुझं आणि तुझ्या मुलाचं शिक्षण वगैरे तू करू शकते. पण तिनं काय ऐकलं नाही. तिचं स्पर्धा परीक्षेतच तिला इंटरेस्ट होता. पण ते आज बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय. खरं हे आनंदाश्रू आहेत. खरंच ह्याच्यामध्ये माझ्या आज नाही आणला, कारण मला त्याचं स्कूल बुडवायचं नव्हतं. तर ह्याच्यामध्ये त्याचा पण खूप मोठा वाटा आहे, कारण कधीच त्याने नाव काढलं नाही त्याच्या पप्पांचं की मम्मीला त्रास होतोय, मम्मी रडते. अजिबात नाही. खूप सपोर्ट, त्याचा पण खूप सपोर्ट भेटला मला अभ्यासासाठी. आपल्याबरोबर SRPF ग्रुपमध्ये पण यश मिळवलेले 2 जण आहेत. कसं सांगतील कसं यश मिळालंय? नमस्कार सर. माझी 10वी पर्यंत म्हणजे साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातून शिक्षण झाले. त्यानंतर मी 11वीला मुसा काकडे कॉलेजला ऍडमिशन घेतले. 5 वर्ष माझी तिथेच गेली. घरची परिस्थिती कशी होती? सर, माझे वडील इस्त्री काम करतात आणि आई शिवण क्लास घेते. पहिल्यापासूनच माझं आर्मी जायचं खरं स्वप्न होतं, पण खूप मेहनत पण खूप केली ती, पण एज बार झालो. कोरोनामुळं मला भरती वगैरे गावली नाही. पण आईचं माझं स्वप्न होतं की पोलीस व्हायचं. मला खरं आर्मी जायचं होतं, पण आईचा मला विरोध होता की घरापासून लांब जावं लागतं असं तसं, आणि म्हणून मी आर्मी जाता म्हटलं, आपण आर्मीतून एज बार झालो म्हटल्यावर काय प्रयत्न सोडून चालणार नाहीत, म्हणून मी पोलीस भरतीला तयारी चालू केली. मला पहिले पोलीस वगैरे काय माहीत पण नव्हतं.
मला मित्रांनी वगैरे खूप साथ दिली. मला सांगितलं समजून असं कर तसं कर. त्यातून मग मी चालू केला. मी पहिला पेपर पुण्याला दिलता SRPFचा. तेव्हा माझा एवढा अभ्यास नव्हता. तेव्हा मला कोणी फक्त मार्गदर्शन केलं की असं SRP मध्ये जायचंय किंवा हे करायचंय? तसं सर मला मित्रांनी सांगितलेलं, म्हणजे मित्र वगैरे माझे गावातील आहेत ना, आमच्या एवढं वातावरण नाही वरतीचं वगैरे. पण सोमेश्वरला आम्ही कॉलेजला होतो त्यामुळे सगळे तयारी वगैरे करत राहायचे. आणि इथून मी लायब्ररीला कृष्णालयाला जॉईन केल्यापासून मला तिथे चांगले मित्र गावले. त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केले. तिथूनच मला पण करू वाटले मला पण. आकाश आपल्याबरोबर आहे. खरं तर शेतकरी कुटुंबातला तो येस आणि त्याचे अल्प भूधारक शेतकरी येस कुटुंबातला. येस. हे कसं सगळं यश मिळवलं? कसं संपूर्ण वाटतं? म्हणजे जिरायत भाग आहे आमचा. म्हणजे तिथं पाण्याची एवढी कमतरता आहे की तिथं शेतीसुद्धा नीट करता येत नाही आहे. त्यातून पण मी माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झालं 1ली ते 10वी पर्यंतचं. नंतर मी 11वी-12वी TC कॉलेज बारामती येथे केलं आणि नंतर पुढचं काही गोल नव्हतं माझं. मी फार्मसी केली होती. डिप्लोमा इन फार्मसी झाली माझी. त्याच्यानंतर कामानिमित्त मी मोरगाव येथे जात होतो. एक ₹15,000 पगार होता मला फक्त. बरं. पण ते मला काही पटत नव्हतं की ₹15,000 पगाराने जाणं वगैरे. त्याच्यासाठी मी घरी म्हटलं, "बाबा हे काय मला आवडत नाही आहे किंवा 15,000त कसं होणार आपल्या घरचं वगैरे," नाही का. मग त्याच्यासाठी मी घरी म्हटलं मला आणि त्यावेळेस ते मागच्या वर्षीचा पोलीस भरतीचा रिझल्ट लागला होता आणि त्याच्यातून एक वर्दीचं आकर्षण निर्माण झालं. मग ते वर्दीचं आकर्षण मी म्हटलं मला पण करायची, मी पण होऊ शकतो वगैरे. घरचे म्हटले, "तुला करायचंय तर कर तू, म्हणजे तू होशील." मग त्यातून मी तिथूनच माझा प्रवास सुरू झाला. एक 8 ते 10 महिन्यांचा माझा प्रवास आहे. मागच्या भरतीचा रिझल्ट नंतर आजपर्यंत. मग त्यासाठी मी आपली कृष्णाली अभ्यासिका इथं जॉइन केली. स्वप्नील गायकवाड सरांचं मार्गदर्शन मला घेतलं. एक सांगा, पुण्यामध्ये का जावंसं वाटलं नाही? पुण्यामध्ये कशाला एवढं वातावरण चांगलं असताना, इथे एवढे चांगले मार्गदर्शक असताना स्वप्नील गायकवाड सरांसारखे किंवा अशोक सावंत सरांसारखे, एवढी प्रशस्त अशी लायब्ररी असताना इथं सर्व सर्व सुविधा आहे. त्या म्हणजे अगदी ह्याच्यापासून शहरी हो, भागापेक्षा शहरी भागासारखी काय शहरी भागात काय आहे ना, मग शहरी भागात जाऊन एवढा खर्च पेलवणारच नव्हता ना. घरची परिस्थिती एकतर हालाखीची होती. मग त्यातून कसा उदरनिर्वाह करायचा. सरांना अजूनही माझे 2 महिन्याची फी बाकी आहे. पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला अशोक सरांनी वगैरे. ते म्हटले, "तुला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस दे. तुझ्याकडे ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस दे." म्हणजे आम्हाला रूमचा पण एवढा प्रॉब्लेम होता की सरांनी आम्हाला इथं रूम अवेलेबल किती करून दिली. किलोमीटर अंतर होते? एक 10 किलोमीटर यायला पैसे नसायचे पेट्रोलला. त्याच्यामुळे आम्ही इथंच राहायचो. इथं पलीकडे सरांनी आम्हाला अवेलेबल करून दिलं. म्हणजे मला एक सांग की हे 10 किलोमीटरचं अंतर आणि दिवस कसा जायचा? सकाळी किती वाजता उठायचा? कसं यायचा? म्हणजे घरी जायला पैसे नसायचे ना पेट्रोलला. ₹60-70 गाडीला पेट्रोल लागणार. मग त्यासाठी आम्ही इथंच झोपायचो. म्हणजे मग आम्ही सर्व मुलं यायच्या आधी आपलं उठून तयार व्हायचं. बरं, म्हणजे मुक्काम इथंच केला? मुक्कामी इथं लायब्ररीमध्ये झोपायचो आम्ही. किती दिवस? अख्खे 6 महिने आम्ही लायब्ररीमध्ये झोपलो. बरं. मग फक्त घरून मम्मी डबा पाठवायची, तो इथे घ्यायचा. सर्व मुलं यायच्या आधी आपलं उठायचं. म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब नको ना. बरं. मग त्यासाठी सकाळी लवकर उठायचं, 5 पर्यंत उठायचं. आम्ही इथंच अंघोळीची वगैरे सर्व सोय झाली. खाली मेडिकलमध्ये सरांनी सोय करून दिली आम्हाला बरं. अंघोळीसाठी. त्यातूनच पुढे. हो. पुण्याला का जावंसं वाटलं नाही साठी? एवढी सर्व एक नंबर इथं वातावरण आहे, सगळं सुविधा आहेत. त्यामुळे पुण्याचा प्रश्नच आला नाही कधी. मनात पण आला नाही पुण्याला जावं करून. खरं तर ह्या गोष्टीसाठी म्हणजे MPSC साठी तरी लोक बऱ्याचदा पुण्याला जातात, जॉईन करतात, मुंबईला जातात किंवा अगदी मोठ्या शहरामध्ये जातात. का वाटलं? सर मी माझ्या प्रवासामध्ये नक्की सांगेन की MPSCच्या प्रवासासाठी पुणे किंवा मुंबईला मोठ्या शहराच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. आज ग्रामीण भागामध्ये सगळ्या सोयी अवेलेबल होत असताना सुद्धा सगळ्या फॅसिलिटी शहरामध्येच मिळतील असं काही नाहीये. शहरामधली मुलं सुद्धा सक्सेस रेट कमी आहे आणि शहरामधल्या मुलांपेक्षा ही ग्रामीण भागातली मुलं जास्त सक्सेस होताना दिसतायत असं मला वाटतं. त्यासाठी शहरामध्ये जाण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो ग्रामीण भागातल्या मुलांना पेलवणारा नसतोय. त्यामुळे खेड्यामध्ये राहूनही MPSCची तयारी आपण करू शकतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या अभ्यासाशी कनेक्ट राहू शकतो. त्यासाठी मी सांगेन की शहराच्या ठिकाणीच जावं असं काही नाही. खेड्यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये बसून सुद्धा आपला अभ्यास पूर्ण करू शकतो असं मी नक्की सांगेन. तुम्ही शेतकरी की हे शेतकरी? बरं. तुम्हाला हे जे यश मिळवलं ते कसं वाटतंय? छानच वाटतंय ना.
पहिल्यापासून तिने केलंय, तिच्या कष्टाला फळ मिळालंय आणि ती सगळी इथंच शिकली आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन तिकडं पूर्ण केलं व्यवस्थित. ती पहिल्यापासून हुशारच होती, त्याच्यामुळे तिने यश मिळलं, चिकार झालं. बाहेर लोकांना सांगताना कसं सांगताय आता काय हे यश कसं सांगताय बाहेर लोकांना? यश काय आता दोन्ही कुटुंबांनी दिलंय तिला यश म्हणल्यावर. तर हे सगळं जी मुलं आहेत ती खरं तर एक सेवाभावी वृत्तीनं एक युवक किंवा एक उद्योजक हे सगळं काम करतोय आणि आपण त्यांना भेटतो आहोत. स्वप्नील गायकवाड माझ्याबरोबर आहेत. ते इंजिनियर आहेत पेशानं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या कृष्णालय अभ्यासिकेचं नाव ही मुलं घेत आहेत त्या कृष्णालय अभ्यासिका ते चालवतात. स्वप्नीलजी, का का तुम्हाला असं वाटलं की ही अशी अभ्यासिका सुरू करावी? अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि किरणदादांच्या आशीर्वादाने मला ही संकल्पना सुचली आणि ह्या संकल्पनेतून मी हे केला. का सुचली? समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. आपले व्यवसाय अनेक आहेत, व्यवसायामधनं आपल्याला अर्निंग होते. लहान ग्रामीण भागामध्ये प्रशस्त अशी अभ्यासिका कुठं नव्हती. मग ती अभ्यासिका आपण करू शकतो का, ह्या विचारानं मी हा उपक्रम चालू केला आणि तो अशा पद्धतीने यशस्वी झालेला आहे. ह्याचा मला नक्कीच अभिमान आणि आनंद आहे की आपल्या लायब्ररीतनं मुलं एवढ्या चांगल्या पदावर आज विराजमान होताना मला दिसत आहे. आतापर्यंत किती मुलं प्रशासकीय सेवेत गेली? कमीत कमी साधारणतः PSI पदी 2, स्थापत्य अभियंता 1, परत म्हाडा जी आपली गव्हर्नमेंटची आहे त्यामध्ये 1 मुलगा, असे कमीत कमी 10 ते 15 मुलं आपली इथून झालेली आहेत. किती वर्ष झाली चालू केलेली? 2020 साली करोनानंतर हा उपक्रम आपण चालू केला होता. म्हणजे करोनामध्ये इतर सगळ्या लॅब बंद पडल्या आणि तुम्ही चालू केली. हो. किती किलोमीटरवरनं मुलं येतात? 20-25 किलोमीटरवरनं मुलं इथं येत असतात. ग्रामीण भागातली म्हणा, शहरी, आता आपल्या वाड्या वस्त्या आहेत, बारामतीतल्या काही जिरायत भागातली मुलं आहेत, त्यांना आपण राहायची सुद्धा इथं सोय मुलांना केलेली. म्हणजे समजा एखाद्या मुलाला जर सुरवडीनं येत असेल किंवा पळी शिवणं येत असेल तर बाबा राहा तुम्ही इथं संध्याकाळी, फक्त जे काय आहे ते व्यवस्थित नीटनेटकं ठेवा, ही आपली अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने मुलं सगळे करतात आपली. आता किती मुलं साधारणपणे या अभ्यासिकेत हे करतात? 80 मुलं आहेत आपली सर अजून, आणि अजून ॲडमिशन भरपूर होत आहेत. पण काय होतंय, ॲडमिशन त्यांना देऊ शकत नाही आपण त्याच्यावर असल्यामुळे. खरं तर हा प्रशासकीय सेवेचा पिंड नाही, परंतु आपल्या भागातली मुलं ही मोठी झाली पाहिजेत, शिकून स्पर्धेत हे करून त्यांनी यश मिळवलं पाहिजे आणि कर्तृत्वान अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचं करिअर डेव्हलप केलं पाहिजे, ही संकल्पना लक्षात घेऊन स्वप्नील गायकवाडांनी ही अभ्यासिका सुरू केली. पण त्याचे परिणाम सध्या इथं दिसत आहेत की हे जे परिणाम आहेत त्यामध्ये मुलं यश मिळवत आहेत, राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये कार्यरत राहत आहेत आणि खरं तर ग्रामीण भागाचं हेच मोठं एक यश म्हणावं लागेल आणि ग्रामीण भागाला दिलेलं एक योगदान म्हणावं लागेल.